कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सोन्या, तुझी खूप आठवण येते रे. तू खूप छान खेळतोयस. गावातली पोरं पण खूप तुझी आठवण काढतात. बस तू आमचं नाही तर सातारा जिल्ह्याचं नाव रोशन केलंस. तुझ्या शाळेतील खेळ खूप आवडला. तू पहिल्यांदा त्या ताईची माफी मागितलीस. बाळा, असाच खेळत राहा. माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. तुझी मम्मी. मला वाटलं की बाबा आमची भांडणं झालेली फिरणं निघताना, म्हणजे गावाकडं होतो तेव्हा मी त्याच्यावरूनच अजून काही सिरियस राहिले असेल का काय असं वाटत होतं. जाऊ दे म्हणलं, आता काय नाही आली तर नाही आली. सोन्या, सोन्या, अथर्व, आलाय म्हणे सोन्या, सोन्या, ए सोन्या, पुन्हा उमलून येई कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. मला असं झालं होतं कधी एकदा मी त्याला भेटीन, आणि तोही पळत आला आणि मला मिठी मारली. मी खूप रडला. पप्पा पप्पा बोल बोल की पप्पा. म्हणे या मुलीचा आवाज आला. पा करून आवाज आला. मी कुठंच बघितलं, डायरेक्ट बाहेर आलो. बुलबुल आज ते पप्पा ते तसं बाबा तुझा काळजीने जपेल तुला, गोजिरे से सारे सुख देईल तुला. बाबा तुझा काळजीने जपेल तुला. माझ्या मुलीकडे बघितलं तर मला असं मी सगळं विसरून गेलो काय ते. फक्त तीच माझ्या जवळ बसावं असं मला वाटत होतं. बघितलं तर मग खूप डोळ्यात पाणी आलं. अचानक त्याला म्हणजे 1.5 महिना झालं बघितलं नव्हतं, ते डोळ्यात पाणी आलं. तू कुठे बाबूजी बाळ घरची बाळ चल. इतक्या दिवसात मी गळ्यामध्ये मिठी मारली तर मला खूप चांगलं वाटलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।